माणसाला कधी निवांतपणा भेटन देव जाणे. का असं प्रत्येकाच्या आयुष्यात होतंच, पण कामं म्हणते कळेना आता. चला सांगते आता. सकाळची नित्याची सगळी कामे उरकून, झाडून झुडून, पुसून लुसून, भांडी कुंडी घासून घुसून सगळी आवराआवरी करायची. नुसती धावपळ करायची. मग कसं काय व्हायचं. तर हे ना मागच्या वेळेस मी म्हटलं होतं ना, ह्या झाडाचं फूल तोडलं पोरांनी, घेतलं कसं फुल आहे ते दाखवील. आता ह्या ना वाऱ्यावरच्या झाडाला ना फुल आलं आहे बघा, किती छान आहे हे फूल. तर बघा आता ना हे सगळं घरातलं झाडून घेतले, पुसून घेतले, लुसून पसारा उरकला, सगळं गेलं. ही भांडी आणि कपडे घेऊन आलेली आणि त्या बाऱ्यावर, कारण का बाऱ्याला पाणी आलं होतं, तिथं जरा पटकन निघतात म्हणून म्हटलं आता चला. आता सगळं उरकलं, कपडे धुतले, भांडी घासली आणि बाजूला घेतल्यानंतर आठवलं बाबा हे घासायचं राहिले. मग घासायला घेतलं. तर मग आता ह्याच्यात बघा बरं का, हे तेवढं ना खूप जुनं आहे आधीचं. त्याच्या माझ्या आजी सासऱ्यांचं नाव आहे. ताम्हनाव काही नाव नाही आहे. मी यायच्या आधीचं आहे तेच ताम्हण, पण ते कधी घेतलेले ते नाही माहिती मला. पण गडवर नाव आहे आजी सासऱ्यांचं, म्हणजे तो खूप जुना आहे. आणि जेव्हा तो घासला ना, हा बघा ना कसला असा मस्त असा लालबुंद असा लाल वेगळा कलर दिसतोय. ओरिजिनल तांबा आहे ते, असं व्यवस्थित दिसतंय, असं छान असं एकदम मस्त. आणि नाही का हे ताम्हण आहे ना त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं दिसतंय, थोडंसं लाईट दिसतंय. पण ते गडू एकदम असा तुकीत दिसतोय, ताम्हण नाही दिसत आहे. म्हणजे थोडं कालांतराने ना भांड्यात पण क्वालिटीत फरक होत गेला. पहिल्यांदा ना खूप छान तांबे होते, आता थोडे मिक्स असणारच त्याच्यात, चालायचंच. आता हे गडू बघा कसला आहे, छान आहे. आता सगळी कपडे बिपडे धुतली होती, भांडी आणून ठेवली. म्हटलं आता चला कपडे वाळत घाला. कपडे वाळत घातलेला गेले आणि इतकं वारं सुटलं होतं ना, तर घडी घातलेली साडीच खाली पडली. मग म्हटलं आता कपडे सगळी वाळत घातली. इथं वरती रस्त्याच्या कडेला दुसरं वारं चालू होतं. खाली वर जाण्यापेक्षा म्हटलं त्या वाऱ्यावर जावा आणि ही साडी हिसळून आणा, कारण की ती माती मग ती थोड्या पाण्यात ती निघालीच नसती, एक परत धुवायलाच लागली असती. मग ती वाऱ्याखाली हिसळले. मी काही परत घडी घालायच्या नादी लागली नाही. मला खूप कंटाळा आला होता, ऊनही लागलं होतं. खूप उशिराने कपडे धुतली होती आणि मग त्याच्यावर नुसती मी अशी पांघून टाकली आणि आले घरी निघून. आता बघा, आता बघा हा तांब्याचा फरक दिसला असेल तुम्हाला. आता ती भांडी आणली आता खरं, पण आता आणली खरं म्हटल्यानंतर ना ती काही तिथं ठेवून जमणार नाही, ती घेतली चिटकून. मग ना माझ्या शाळेत जी ॲक्टिव्हिटी होती त्याच्याकडनं ती करून घेतली. असं ते गोलरिंगण मारायचं, तो खो खो होतं त्याच्यात ना, तो बॉल पासआउट करायचा होता. त्यानं मला मी सांगत होते बाबा असं असं करायला सांगितले, करा. मग ना माझं चाललं आहे करू का नको करू. म्हटलं करून तर बघ, पहिल्या सुरुवातीला काही त्याचा जाईनच, नंतर ना गेले नंतर ना हळूहळू. कारण का सुरुवातीला कुणालाच काही जमतच नसतं, हे सगळ्यांना माहीत असतं. नंतर ना त्यांनी प्रयत्न केले आणि बरोबर ते गेले. आणि त्याच्यानं जेवण केलं तर पण जेवण कमी आणि तर 2 तांबे पाणी सांडवणे जास्त. ते घेतलं पुसून. आता जेवलं आहे म्हटल्यानंतर त्याची भांडी घासणं आहेच आहे ना. आपण जेवणार आणि दुसरी भांडी घासायला येणार असं काही नाही ना. मग चालला, मग त्याची भांडी घासायला घेतली. ते कुठं उरकून नाही झालं तर घराच्या बाहेर येऊन बघते तर हवानी शेंगा तिथं वाळत घातलेल्या आणून ठेवल्या इथं. म्हणजे काय असं सुख नाही लागून द्यायचं. आत्ता बघा ह्या मॅडम आमच्या अख्ख्या भरल्या की साबणानी. आता ह्यांना काय करावा आता, म्हणजे ना माणूस कसं पागल नाही होणार बरं ह्यांच्यात, सांगा बरोबर. काही ना काहीतरी कांड करायचेत. आता काय तो आनंद, तो साबण घेऊन खाली आपटते काय, अंगाला चोळती काय. कठीण आहे माझं पार, डोकं असं कधी हँग होतं माझं. असं शांत बसन म्हटलं होतं तर काही ना काहीतरी पुढं कामच वाढतं. म्हणून म्हटलं होतं जगणंही सुखाने कधी होईल देवजाने. मग तिला चांगली नळाखाली धुतली. तोपर्यंत झाला गायांना खायला घालायचा टाईम. मग त्यांना खायला घालणं आहेच आहे ना. मग म्हटलं चला तिला धुतली घातली ठेवली तिथं जरा ना. मला म्हटलं जरा मुलीपाशी बस बाबा. तोपर्यंत मग मी ह्या गायांना खाणं पिणं करायला आले. आता काही ना असा दिवस इतका, म्हणजे उठायचं, सगळ्यांचा आवरून द्यायचं, सगळे जे त्याच्या मार्गाने निघून जाणार. मग त्याला ना मला शाळेत जाणार, मग तो सोनू झोपणार, मग मी कामे उरकणार. आता बघा हे शेंगा काढण्याची चाललं होतं आमचं ना. ही गोन बघा, हे दोघांच्या अंगात जसं काही बळ आले. हा आपला लोटतोय आणि ही आपली त्याला सपोर्ट करायला मागं पुढं. जशी काही तीच लुटते दादा करतोय तसं मला पण केलं पाहिजे ना.
ती पण दादाला मदत करायला, तिला लय बरं वाटतं मग. आणि त्याने दोघांनीच ओढून आणलाय तो कट्टा इकडं, म्हणजे दोघांनी म्हणजे ती आपली त्याला सपोर्ट करायला. हे बघा. आता मी ह्याला म्हणून पण शकले असते, बाबा नको दुखेल, पण ठीक आहे करावा थोडंसं अंगा मेहनत. तर झालं आता थोडं गाय बांधायचा टायमिंग झाला होता, मग म्हटलं आता ह्यांचं जरा शेण करून केलंच पाहिजे, काढलं पाहिजे. आणि तर वरती बांधायचं असतं, मग ते खराब जागा होती तिथं, व ती आज ती स्वच्छ करून घेतली. का आता त्या खराब होतील ना गाया. मग तिथलं शेण घेतलं भरून, आदली कालचं घेतलं भरून. पार असं माणूस उठलं ना असं सन 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 चालूच असतं. आणि म्हणणारे काय म्हणणार, घरीच आहे बाई, हिला काही काम आहे. अरे हिला काय काम आहेत, माझी कामं करून बघा, येडे वशाल. माझी 2 पोरांनी कामं करा, मग कळन बोलणं सोपं आहे का करणं सोपं आहे ते. अशा माणसाचा मला खूप राग येतो. म्हणजे तोंड देखलं म्हणणार व्यवस्थित आहे सगळं, मागं पुढं म्हणणार हां असं ते तसं. त्यांनी आधी करावं आणि मग बोलावं. आता हे काही सोपं नसतं, एकटं बघायचं. आता त्या पोरीला ठेवली आहे खाली, वरती मग मी इथं आली आहे. ती शेंगा टाकल्या ना पलटी करून, आता गोणी त्या गोण्यांबरोबर खेळवत होत्या त्या माझी 2 पोरं. आणि इथून मला दिसतंय ती निम्मरक्ष इकडं निम्मरक्ष तिथं, असंच आहे. मग म्हटलं आता त्यांचा आवाज आला ना, तर मग कळलं की खाली आता पाणी आले म्हटल्यानंतर गायांना तर पाणी भरणं आहेच आहे ना. मग म्हटलं आता चला घ्यावा भरून, नाही तर काय लाईटीचा प्रॉब्लेम आहे. मी आलेले खाली कळले तोपर्यंत ही बाई आली ढाळ चढून वरती रस्त्याला. तिला काय दम निघतोय का. आल्या मॅडम. मग काय तर मॅडमना म्हटलं या, मग आलात तर या, आपलं स्वागतच आहे. एवढी चढती एवढ्या हिच्या एवढा होता ना मग, तेव्हा माझा तिला तर चालायला येत नाही, चालून वरती येत होता. म्हणजे मी असं थोडंसं का होईना त्यांना शिकवते, बाबा असं करा. आता इकडं हा महाराज माझा पाणी भरलं आहे का कुठपर्यंत आले ते सांगायला उभं राहिलं आहे. असं म्हणतो मी तुला पाणी सांगतो, पण ह्याचं काय चाललं आहे, तिथं जाऊन पाणी खेळायचे, कुठं तरी जायचं आणि कपडे भिजवायची, हाच धंदा आहे त्यांचा. हा लोखंडी नांगर आहे, जेव्हा बैलांनी कामं व्हायची तो तेव्हाचा आमचा लोखंडी नांगर आहे. पण काय झालं, याची एक कडी ना इथे सुबाबडी उगल्या, ते पहिल्यापासून तिथे त्या सुबाबाईची कडीत गुंतलेलं आहे, सुबाबळ त्या कडीत गुंतलेली आहे नांगराच्या. बघा ह्याचा खेळ, बघा खेळ काही नाही तर काहीतरी कांड करायचीच. मग मी म्हटलं आता आहे ना, चला आता हे करून घेऊ द्या. लई शेण आणि पाय भरले होते ना. मग म्हटलं आता कुठं धुवावा, तर डायरेक्ट बाऱ्यावर चाललं होतं. पण बाऱ्यावर गेलं ना सारखं सारखं काय बाऱ्यावर जाते असं म्हणते ना, तर काही पण मला जरा बरं वाटतं, जरा पाणी बी प्यायला चांगलं. आणि हे मला खरंच खूप तहान लागली होती, मग मी बॉटलच घेऊन आली येताना, कारण का ते. आणि मग पाणी पिले. आता मग म्हटलं आता चला आता काही कालवण करावं, तर अंड्याचं कालवण करावं. अंडे घातली उकडायला आणि मग त्याचं कालवण केलं छानपैकी. काय कसं केलं ते रेसिपी टाकेल मी. आता शेंगाची गोणी आली म्हटल्यानंतर ना, काय त्या शेंगाच्या गोणीवरून आम्हाला काही खाली उतरायचंच नाही आहे. जसं काय आम्हाला तिथंच घर बांधून राहायचंच आहे, अजिबात त्या शेंगाच्या गोणी सोडायच्या. आणि मम्मा मला असं होते, मम्मा मला तसं होते, मला घ्यायला ये, काही नाही असं हालायचं नाही. पण तेव्हा मला आठवतो घ्यायचं, ही बाया तिला तर काही उतरायचं नाही कडेवरून, आणि मला तर काही काम करून द्यायचं नाही आहे. आणि त्यातल्या त्यात जरा थोडा आमचा लाईटीचा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळं हा माणूस म्हणतो लवकर उरकून घ्यावा, तर ही पोरं अशी करीत आहेत. असा होता आजचा माझा दिवस. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.